तर पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यासोबत आता 10 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुद्धा झाली आहे आणि त्यातच आठवड्याच्या सुरुवातीलाच महागाईनं सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसलाय। बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल 2 रुपये 61 पैसे आणि डिझेल 2 रुपये 81 पैशांनी महागलेलं आहे। पेट्रोल पंपावर असलेल्या ग्राहकांशी बातचीत करत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी। मागील 10 दिवसात आणि आठवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरामध्ये आपण आहोत। एका पेट्रोल पंपवर आपण पाहू शकता की आज आठवड्याच्या पहिल्या दिवशीच ही दरवाढ झालेली आहे। पुन्हा एकदा सलग 10व्या दिवशी ही दरवाढ झालेली आहे। ग्राहक जे आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याकरता येतच आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया कशा पद्धतीने ही दरवाढ आहे। आज पुन्हा एकदा दादा ही दरवाढ झाली, दरवाढ झाली पुन्हा एकदा ही। आता पेट्रोलचं तर चालूच आहे, सांगावं लागतं नाही भेटत, 200च्या वर नाही भेटत आहे पेट्रोल। कारण की लांबचा प्रवास करायचं म्हणलं तर या पेट्रोल पंपावर टाका, काही त्या पेट्रोल पंपावर टाका असं चालू आहे। सलग 10व्या दिवशी दरवाढ झालेली आहे। हो, सलग 10 दिवशी दरवाढ करत आहे। तर आपण पाहू शकता की इथली जी दरवाढ आहे, पुन्हा एकदा इथले दृश्य आपण पाहू शकता की कशा पद्धतीने ही दरवाढ झालेली आहे। ही पुन्हा एकदा हे दृश्य की ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता की ही दरवाढ झालेली आहे। सलग 10व्या दिवशी ही दरवाढ झालेली आहे। 112 रुपये 10 पैसे पर्यंत सध्या जिल्ह्यामध्ये हे पेट्रोल गेलेले आहे। सकाळपासून पुन्हा एकदा लोकांनी रांगा लावायला सुरुवात केलेली आहे। ज्या पद्धतीने ही दरवाढ होत आहे, पेट्रोल पंपावर ते येऊन राहिलेले आहे, मात्र त्यांना पुन्हा एकदा आज पुन्हा एकदा ही चौथ्यांदा दरवाढ झालेली आहे पेट्रोलची। कसं पाहता तुम्ही, काय दरवाढ पाहिलेली कसं पाहता याच्याकडे, काय खूप दरवाढ झाली ना त्यावेळेला। फटका बसू राहिला एकदम। तुम्ही कसं पेट्रोल टाकता? 100 200 असं ना, मिळते का रेग्युलर की रांगेत उभं राहावं? नाही रेग्युलर रांगेत उभं राहावं लागतं ना। आज हे दिसू राहिलं फक्त आता रांगेत उभं लागतं सर्व पेट्रोल पंप म्हणून। आता तो एक पेट्रोल पंप बंद आहे। तर एकंदरीत आपल्यासोबत पाहू शकता की इथे ऑटो चालक देखील आहे। ज्या पद्धतीने इथल्या ऑटो चालकांशी देखील आपण बोलू की त्यांचा व्यवसाय की कशा पद्धतीने हे चालू आहे। आज पुन्हा एकदा दरवाढ झालेली आहे। कैसे देखते आप इसको? आज फिर से रेट बढ़ गए हैं पेट्रोल डीजल के, क्या बोलेंगे आप? पेट्रोल की भी बहुत तकलीफ हो रही है, मिल रहा नहीं, महंगाई हो गई, नंबर में खड़े रहना पड़ता है 1-2 घंटा। अच्छा, आप कुछ दर रेट बढ़ाने वाले हैं क्या ऑटो के? ऑटो के रेट नहीं बढ़ रहे हैं, वही 10 रुपये सवारी देते, 15 बोले 20 बोले तो 10 ही रुपये देते। लोग देते क्या पैसे बढ़े तो? नहीं, फिर आपका नुकसान है क्या इसमें? नुकसान है। आज फिर से चौथी बार ये रेट बढ़ गए 10 दिन में। हाँ, पेट्रोल डीजल मिल रहा है क्या आपको जल्दी? नहीं, बहुत तकलीफ जा रही। निश्चितच आपण पाहू शकता की ऑटो व्यावसायिक देखील कुठेतरी आता म्हणताय की आम्हाला पेट्रोल आणि डिझेल मिळत नाही आहे आणि भाववाढ देखील करणं आता आम्हाला शक्य होणार नाही, कारण की ग्राहक हे देणार नाही। अमोल सराफ, NDTV मराठी, बुलढाणा।